मग सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणाचा तुम्हाला काय उपयोग झाला? किंवा सावित्रीबाई फुलेंनी जे तुम्हाला शिक्षण दिलं अंगावर दगडमाती झेलून, त्या शिक्षणाचा तुम्ही काय उपयोग केला? फक्त नवऱ्याची सेवा करायला, सत्संगाला जायला आणि पोथी पुराण वाचता यावीत, वैभव लक्ष्मीचे पारायण करावेत, याच्यासाठी सावित्रीबाई फुलेनं तुम्हाला शिक्षण नाही दिलं. याच्यासाठी सावित्रीबाई फुलेनं दगडमाती नाही झेलली. याच्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी वाटेल तसा मान अपमान नाही सहन केला. याच्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी हक्काचं सासऱ्याचं घरदार नाही सोडलं. कशासाठी केला हा सगळा उपद्व्याप? तुम्ही चांगले पदार्थ नवऱ्याला करून खाऊ घालावेत म्हणून, तुम्ही चांगल्या साड्या नेसाव्यात म्हणून, तुम्हाला चांगल्या साड्यांचे कलर चॉईस करता यावेत म्हणून, पार्लर मध्ये जाऊन स्वतःला नटवता यावं म्हणून. या शिक्षणाचा आम्ही काय उपयोग केला? मुळात शिक्षण कशाला म्हणतात? राष्ट्रपिता ज्योतिराव फुले असं म्हणतात की जे खरं आणि खोटं ओळखण्याची ताकद देतं